तुम्हाला तर माहितच आहे आपल्या मशीन मध्ये आता 4 अंडे राहिलेत ते. आज या अंड्याला ठेवून 25 दिवस पूर्ण झालेत. आता या अंड्यातून 2-3 दिवसामध्ये पिल्ले बाहेर येतील बघा. तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळी सकाळी आपल्या मोठ्या पिल्लांना वगैरे सोडलं, त्यांना खायला वगैरे टाकलं आणि या बारक्या पिल्लांना आपण ऊन पडल्यावर बाहेर सोडतो बघा. लवकर काय सोडत नाही. सकाळी फक्त आपण यांच्या पिंजऱ्यात दरवाजा उघडलेला, हे वरनं पण उड्या मारत होते बघा. यांना सोडल्यावर लय पळतात बघा पहिल्यांदा सकाळी सकाळी. तर त्यानंतर गेलो आज आपण आटपाडीला गेलोच म्हणल्यावर खाद्याचं पोतं पण घेऊन जावं म्हणलेलं. खाद्याच्या दुकानावर गेलो आणि हे देशी शक्ती स्टार्टर घेतलं बघा आपण. हे खाद्याचं पोतं आपल्याला 1600 रुपयाला भेटलं. हे खाद्य आपल्या गावरान कोंबड्यासाठी असते आणि हे बॉयलर साठी असते बघा. अशा प्रकारे हे बॉयलरचं खाद्य येते बघा. त्यानंतर मशीन कशी बनवायची त्याचा एक व्हिडिओ बनवत बसलेलो घरी येऊन. हा मशीनचा व्हिडिओ आपण फेसबुकवर अपलोड करणार आहे आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला फेसबुकला सबस्क्राईब करावं लागेल, कारण तुम्हाला गरज असेल तरच मशीन बनवा, नाही तर बनवू नका. आता या बारक्या पिल्लांना आपण खाद्याचं भांड्यामध्ये खायला ठेवलेलं, तर हे लयच बारका आहे बघा, त्या भांड्यामध्ये जाऊन खात बसलेलं. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या आपल्याला. त्यानंतर संध्याकाळी आपल्या मोठ्या पिल्लांना कांदा वगैरे खायला टाकलेला. हे पिल्ले आपले कांदा आणि लसूण खूपच आवडीने खातात. आता ऊन जास्त पडत असल्यामुळे आपण अशी शेड नेट बांधले बघा यांना सावलीसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.